एरवी झी 24 तास वरच्या बातम्या तुम्ही आमच्या रिपोर्टर्स कडून ऐकता आणि पाहता। आज झी 24 तास साठी कर्जत मधल्या एका रस्त्याची बातमी घेऊन येतोय शाळेत शिकणाऱ्या जेन-सी आणि जेन अल्फाच्या रिपोर्टर्स कडून। व्हायरल व्हिडिओमधून घराघरात पोहोचलेल्या या रिपोर्टर त्यांच्या शाळेत पोहोचण्याची वाट किती अवघड आहे या संदर्भात सांगतायत, पाहूयात। नमस्कार, तर मी आज झी 24 तासची रिपोर्टर ज्योत्स्ना मुकणे बोलत आहे। तर माझ्यासोबत माझी मैत्रीण नेहा गारे कोंदिवडे रस्त्याची परिस्थिती सांगणार आहोत। तर तुम्ही बघू शकता रस्त्यात खड्डे आणि पाणीसुद्धा आहेत, गाड्यांना जाण्याची अडचणसुद्धा होते। तर तुम्ही बघू शकता। तर आज आपल्यासोबत झी 24 तासच्या मॅडमसुद्धा आल्या आहेत। झी 24 तासच्या मॅडमचं नाव घेतलं आणि मॅडम हजर झाल्यात। तर आज मी झी 24 तास कडून यांच्या खांडपे गावामध्ये कोंदिवडे गाव आणि खांडपे गाव हा रस्ता दाखवण्यासाठी खरं तर आली आहे। तुम्ही बघता की नेहमी रिपोर्टरच्या हातात आमचा हा माईक असतो, मात्र आज हा माईक पकडण्याचा, हा बूम पकडण्याचा मान या शाळेतल्या विद्यार्थिनींचा आहे। मागे सुद्धा या, तुम्ही या पुढे या, मागे सुद्धा या सगळ्या मुली आहेत। मला सांगा की कुठल्या शाळेतली आहेस तू? आम्ही ज्ञान मकरंद विद्यालय खांडपे येथील विद्यार्थिनी आहोत। कितवीत आहेस आणि तू? आणि आम्ही सगळ्या 10वी इयत्तेमध्ये आहोत। 10वीचा अभ्यास झालाय? चालू आहे अभ्यास। पण मग अभ्यास करता करता हे रील शूट करावं। आता पण मी बघते बघ, तुझ्या मागे हा रस्ता आहे आणि खड्डे, किती खड्डे असतील मोजता तुम्ही येता जाताना? चुकवण्याचा प्रयत्न करतोय चुकवण्याचा प्रयत्न करतोय। बरं, मात्र रोज काय परिस्थिती असते? रोज याच रस्त्याने जावं लागतं? इतर रस्त्यांवरती पण असेच खड्डे आहेत? हो, इतर रस्त्या मी स्वतः त्या रस्त्याने येते, म्हणजे मुलगाव ते सांशीपर्यंत रस्ते आहेत, त्या रस्त्यानेच मी येते आणि या सगळ्या ह्या रस्त्याने येतात खांडपे ते कोंदिवडे गाव। बरं, रस्त्यावरचे खड्डे मोजले नाहीयेत, तू म्हटलीस की चुकवत येतेस तिच्याकडे, पण आज आता तूच रिपोर्टर आहे त्याच्यामुळे तूच तिच्याकडे बूम द्यायचा आहे। मला सांग की रोज अभ्यास होतो जाताना, शाळेत येताना, की ड्रेस हा पांढरा स्वच्छ ड्रेस खराब होणार नाही याची काळजी घ्यावी लागते? असं म्हणतात, म्हणजे येता जाता अभ्यास करणं, वेळेचा नियोजन करणं, येता जाता अभ्यास करणं तसं नाही होत, कारण की आम्ही पुस्तकात बघत बसलो पुढे कुठला खड्डा चुकवायचा कसं समजत नाही, कारण की एखाद्या वेळेस पाय पडला तर पूर्ण ड्रेसची वाट लागते आणि मग परत घरी जाऊन चेंज करून येणं हे जमत नाही। बरं, आणि तुझ्यासोबत कॅमेरामन कोण होतं? पडद्या मागचा चेहरा आम्हाला बघायचा, कोणी कॅमेरा धरलेला होता? कॅमेरामॅन मानसी पवार होती। बरं, मग आज मानसीची पण मुलाखत आम्ही घेणार आहे। मानसी, कॅमेरा इतका छान हँडल केलास कशाने? मोबाईलने शूट केलास, कशाने शूट केलास? मोबाईलने शूट केलेलं मी ते। अच्छा, वाटलं होतं इतकं व्हायरल होईल? वाटलं तर नव्हतं, पण झालं ते छानच झालं। बरं, तुझ्याबरोबर तुझी आणखीन एक मैत्रीण होती नेहा। नेहा, तू सुद्धा रिपोर्टर बनलेली होतीस आणि तू मुलाखत घेत होतीस। कशापासून प्रेरणा मिळाली? आम्हाला बघतेस तू टीव्हीवर आणि आम्ही जसे प्रश्न विचारतो तसे प्रश्न विचारलेस तू? हो, आता ही सत्य परिस्थिती आहे ना खड्ड्यांची, त्यामुळे तो मुद्दा जास्तच झाला। बर, मग दरवेळी आम्ही मुंबईतले, पुण्यातले, नाशिकमधले, शहरात मधले खड्डे दाखवतो। तुमच्याकडचे खड्डे आजपर्यंत दाखवले गेलेत का? इथले खड्डे किती दिसलेत टीव्हीवर? नाही, कधीच नाही दाखवले। आम्ही केलं त्याच्यामुळे हे पुढे आलं। द्रुतगती महामार्ग असा नकोय, पण साधा मार्ग तरी पाहिजे आम्हाला, असं माझं म्हणणं होतं। बरं, मोठ्या शहरांमधली मुलं शाळेत जातात, त्यांना अगदी गुळगुळीत छानदार रस्ते असतात असं वाटतं तुम्हाला? हो, बरं, त्यांना जशा सोयी सुविधा मिळतात तशाच तुम्हाला मिळाल्या पाहिजेत असं असंच म्हणणं। तशा नसतील तरी साधा रस्ता, साधा रस्ता हवा। कोणाचा फोन आला तुम्हाला की हा रस्ता आता आम्ही दुरुस्त करून देऊ, हा रस्ता चांगला करून देऊ म्हणून? नाही, आतापर्यंत कोणाचा नाही। ज्योत्स्ना, तू सांग मला की हा व्हिडिओ कुणाकुणापर्यंत पोहोचला पाहिजे अशी इच्छा आहे तुझी? म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचली पाहिजे, सर्वांना समजली पाहिजे परिस्थिती काय। मला एक सांग की आणि तलागालाच्या गावाची ही माहिती सगळ्यांना पोहोचली पाहिजे असंच आमचं म्हणणं। इथली परिस्थिती कशी आहे ती त्यांना समजली पाहिजे। इथला मुलांना होणारा त्रास शाळेत जाताना तो त्यांना समजला पाहिजे। बरं, तुमच्या इकडचे सगळे लोकप्रतिनिधी तुम्हाला ऐकतायत, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सगळे नेते असतील, हे तुम्हाला ऐकतायत। तुम्ही काय मागणी कराल सरकारकडे, शासनाकडे, प्रशासनाकडे, इकडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा अन्य ज्यांच्या हातात हा रस्ता दुरुस्त करण्याचं काम आहे त्यांच्याकडे? रस्ता लवकरात लवकर व्हावा। बोल। आणि म्हणजे आमच्या इकडचेच रस्ते, म्हणजे आमच्या इकडचे
रस्तेच चांगले व्हायचे असे नाही तर प्रत्येक रस्ता चांगला व्हावा असं आमची मागणी आहे. आजपर्यंतचा आमचा अनुभव असतो रिपोर्टिंगचा की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणची भीषण परिस्थिती दाखवतो. जसा हा रस्ता आम्ही दाखवलेला आहे, अक्षरशः या रस्त्यावरती फार मोठा रस्ता नाही आहे खरं तर, हा 500-600 मीटरचा फक्त हा पॅच असेल आणि या ठिकाणी अशाच पद्धतीचे रस्ते आहेत. तर पुढपर्यंत आपण बघितलं तर गाड्यांना येण्या जाण्याची सोय फारशी चांगली नाही आहे, कारण इथून स्कूल बसेस सुद्धा जातात, इतर वाहनं सुद्धा जातात, अगदी अवजड वाहनं सुद्धा जातात. मात्र तरी सुद्धा अगदी शेताकाठी असणारे हे रस्ते असतील, हा मुख्य रस्ता आहे शाळकरी मुलांकरता, म्हणूनच हा रस्ता चांगला झाला पाहिजे. यासारखे गावातले आणि इतर आदिवासी पाड्यांवरचे रस्ते जे आहेत, जे शाळेपर्यंत घेऊन जात आहेत, जे शिक्षणापर्यंत घेऊन जात आहेत या सगळ्या मुलांना, ते चांगले झाले पाहिजेत. हीच एक माफक अपेक्षा या शाळकरी मुलींची आहे. ज्योत्स्ना, मला सांग की तुझ्या आवडीचा विषय काय आणि मोठं होऊन कोण होणार आहेस? हा रस्ता दुरुस्त करणारी होणार आहेस का? तसं तर माझं स्वप्न स्केच आर्ट्स होणं होतं. अच्छा. पण असं आता वाटतंय मला की होऊ शकते, मी रिपोर्टिंग होऊ शकते. रिपोर्टर व्हायचं आहे. बरं, होशील रिपोर्टर होशील. तुला काय व्हायचं आहे सांग? मला वक्ता व्हायचं. वक्ता व्हायचं आहे म्हणजे तू पण याच फील्डमध्ये येणार, थोडक्यात रिपोर्टिंगमध्ये येणार. तुला काय व्हायचंय? रिपोर्टरच व्हायचंय. सगळ्यांना म्हणजे आमच्या पोटावर पाय द्या आता तुम्ही. तुला काय व्हायचंय? रिपोर्टर व्हायचंय. तुला? कॅमेरामॅन. तुला कॅमेरामन व्हायचंय. कॅमेरामन होती ही. नाही. अच्छा, मग तुला काय व्हायचंय कॅमेरामन? मला यूट्यूबर बनायचं आहे. यूट्यूबवर ब्लॉग्स वगैरे टाकायचे आहेत, असेच व्हिडिओज करायचे. बरं, आणि तुला काय व्हायचंय? ही राहिली. कॅमेरामॅन. तुला कॅमेरामन व्हायचंय. तुला काय व्हायचंय? स्टेनो. स्टेनो व्हायचंय. स्टेनो होऊन काय करणार आहेस? आणि स्टेनो ते विधानसभा वगैरे मध्ये स्टेनो असतात ना ते. अच्छा, विधानसभेमध्ये स्टेनो असतात, हा. तर रेकॉर्ड्स ठेवायचे तुला. हा. पण तुम्हाला एकीला असं वाटत नाही की कोणी प्रशासकीय अधिकारी व्हावं आणि रस्ते चांगले करावेत म्हणून? वाटतं, पण हा. ते प्रशासकीय अधिकारी झाल्यावर वरचा दबाव वगैरे आला, मग रस्त्यांचं काम तर जास्त तर तसंही होत अच्छा, नाही. तसंही होत नाही. मग त्याच्यापेक्षा युट्यूबर बना, कॅमेरामन बना आणि रिपोर्टर बना, असं तुमचं भावना आहे. ह्या नवीन पिढीला रिपोर्टर व्हायचंय, कॅमेरामन व्हायचंय, स्टेनो व्हायचंय, इतकंच नाही युट्यूबर व्हायचं आहे. त्याच्यामुळे इथून पुढच्या पिढीचे जे करिअर ऑप्शन्स आहेत, जे करिअरचे वेगवेगळे पर्याय आहेत, ते असे आहेत. कदाचित तुम्हा सगळ्यांना खरं तर शुभेच्छा की तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत आणि तुमच्या रिपोर्टिंगमधनं, तुमच्या सगळ्या व्हिडिओजमधनं या देशातला प्रत्येक रस्ता हा चांगला हो आणि शाळेपर्यंत, शिक्षणापर्यंत पोहोचण्याची तुमची वाट सुद्धा सुकर हो. यास तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नेहमी कुठल्याही बातमीचा शेवट हा आम्ही आमचं नाव सांगून आणि आमच्या कॅमेरामनचं नाव सांगून करतो. तुम्ही ऐकता ना पडद्यावर नेहमी. पण ही बातमी या शाळकरी मुलींची आहे, त्याच्यामुळे या बातमीचं क्रेडिट हे सुद्धा त्यांचंच आहे. बातमीचा शेवट ज्योत्स्नाच करणार आहे. फॉर चेंज हा तुमचा बुम मी हातात घेणार आहे. बोल. माझ्या सर्व मैत्रिणींसोबत ज्योत्स्ना मुकणे, जी 24 तास, खांडपे.